नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. किमान वेतन 72,000. वेतन आयोगाची एक्सप्रेस सुसाट. मे जूनमध्ये देशभरात महत्त्वाच्या बैठकांचा धडाका. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी नव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा कधी संपणार हा सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुधारित पगार आणि पेन्शन कधीपासून हातात पडू शकते याबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना केली असून आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. या 18 महिन्याचा हा कालावधी मे 2027च्या सुमारास संपत असल्यामुळे थोडे काम जर लवकर केले तर एप्रिल 2027 पासून कर्मचाऱ्यांना सुधारित पगार मिळण्यास सुरुवात होऊ शकते. देशभरात सध्या 8व्या वेतन आयोगाच्या विविध बैठका आणि सल्लामसलत सत्रेसुद्धा सुरू आहेत. यामध्ये आता सरकारी संघटनांनी प्रामुख्याने खालील मागण्यांवर भर दिलेला आहे. चला तर पाहूया. दर 5 वर्षांनी वेतन सुधारणा करावी. DA वाढूनही महागाईचा सामना करणे आता कठीण होत असल्यामुळे हा कालावधी 10 वर्षावरून 5 वर्षावर आणण्याची मागणी होत आहे. जेव्हा महागाई भत्ता 50% किंवा त्याहून अधिक होतो तेव्हा तो मूळ वेतनात विलीन करावा अशी आग्रही मागणी केली गेली आहे. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता आणि इतर भत्तेसुद्धा आपोआप वाढतील, ज्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे. कर्मचारी संघटनांनी किमान वेतन वाढवून ते 72,000 रुपयापर्यंत करण्याची आणि फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3 पटच्या वर करण्याची ही शिफारस केलेली आहे. आता 8व्या वेतन आयोगाने विविध राज्यांमधील कर्मचारी संघटनांशी या विषयावर संवाद साधण्यास सुरुवात केलेली आहे. नुकतीच नवी दिल्लीतील बैठक पार पडल्यानंतर आता हैदराबाद, श्रीनगर, लडाख या ठिकाणीसुद्धा मे आणि जून महिन्यात अत्यंत महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.